महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांची आज पंचवार्षिक निवडणूक आहे। प्रवीण भाऊ दरेकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। कप बशी निशाणी आहे, कसा प्रतिसाद मिळतोय आणि आज मुंबईमध्ये या निवडणुका होत आहेत, किती महत्त्वाचा दिवस? नाही, राज्यातल्या सहकाराच्या दृष्टीनं ही आर्थिक संस्था नसली तरी शिक्षण प्रशिक्षण देणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे। कारण या संस्थेची स्थापनाच महात्मा गांधीजींनी केली होती। 106-7 वर्षाची परंपरा आहे। स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी नेतृत्व या संस्थेचं केलेलं आहे। गुलाबराव पाटील अनेक दिग्गजांनी या संघाच्या माध्यमातून राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देण्याचं काम केलं आहे। आज खऱ्या अर्थानं ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे। आज कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत, राज्यातल्या संस्थांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। 30ही सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा बोर्डाच्या माध्यमातून ट्रेनिंग सेंटर्स आहेत, याला नीट ऑर्गनाईज करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील चांगल्या सहकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आम्ही हे पॅनल कप बशीच्या माध्यमातून केलं आहे। उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद आहे। आता या क्षणी 70% मतदान झालं आहे आणि मला वाटतं एकतर्फी अशा प्रकारचं मतदान होताना दिसतं आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद पाठबळ आमच्या मागे उभी आहे। DCM अजितदादा असतील, शिंदेसाहेब तेही सोबत आहेत आणि सरकार पाठीशी असल्यामुळे या संस्थेला भरभराट यायला त्या ठिकाणी वाव आहे। आणि म्हणून सहकारातले कार्यकर्ते मतदारसुद्धा त्या ठिकाणी एक मतानं आमच्या मागे मतदान करताना दिसत आहेत। हे सर्व अधिकृत उमेदवार आहेत, 6 उमेदवार आहेत आणि हे सगळे निवडून येतील आणि विजय होईल त्यांचा असा विश्वास आहे। 21 पैकी आमचे 9 बिनविरोध आलेलेच आहेत। आता राहिलेत 12 जागा आणि राहिलेल्या 12च्या 12 जागा या आमच्या पॅनलच्या निवडून येतील आणि एकंदर 21 पैकी 21 जागा सहकार पॅनलच्या माध्यमातून जिंकल्या जातील आणि एक निर्विवाद अशा प्रकारचं बहुमत सहकार पॅनलला या ठिकाणी मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे। निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ सुरू आहे त्याला सुद्धा बळकटी मिळेल 100%। त्यासाठीच अट्टहास आहे आमचा। ही काय आर्थिक संस्था मोठी नाही आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं सहकाराला ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे। सहकारी संस्था अडचणीत आहेत, त्यांना दिशादर्शनाची आवश्यकता आहे, सरकारच्या पाठबळाची आवश्यकता आहे। मग आम्ही लोक सरकारशी समन्वय साधून या सहकार चळवळीला ऊर्जितावस्था आणू शकतो, सक्षम करू शकतो, म्हणूनच आम्ही इंटरेस्ट आहे। तर आम्हाला काय यामध्ये इंटरेस्ट घ्यायची गरज होती, परंतु सहकार ही महाराष्ट्राची ताकद आहे। ग्रामीण भागाचा असेल, महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहकाराचं मोठं योगदान आहे आणि तोच सहकार जर डबघाईला आला तर उद्या महाराष्ट्राच्या विकासावर त्याचा परिणाम होईल आणि त्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे। म्हणून आम्ही लढतोय आणि पूर्ण ताकदीनं 100% जिंकू। नक्कीच राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। आज रविवारचा दिवस आहे, एकीकडे तुमच्या निवडणुका सुरू आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहात का? आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन एक सरप्राईज दिलं आहे उद्धव ठाकरे यांना, त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहे आणि त्यासोबतच एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेखसुद्धा केला आहे। कसं पाहता? काही राजकीय घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात? मी शुभेच्छा निश्चितच सकाळी एका चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत, आता TV9च्या माध्यमातून शुभेच्छा गेलेल्या नाहीत। तर मी मनापासून उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो, त्यांना निरोगी उत्तम दीर्घायुष्य लाभावं अशी मनोमन प्रार्थना करतो। आता राज ठाकरे साहेब जर मातोश्रीवर गेलेत त्याच्यात विशेष काय असं नवल आहे? आपल्या राज्यामध्ये आपली राजकीय संस्कृती परंपरा आहे, टोकाचे विरोधी का असलो आपण तरी एकमेकांना शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर कोणाच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही आहे। परंतु जसं की वरळीच्या मेळाव्यानंतर राजसाहेब बोलले होते की तो मराठी या विषयापुरता मेळावा सीमित होता, कदाचित 2-4 दिवसांनी स्टेटमेंट येईल की वाढदिवसापुरतं होतं, याच्यामध्ये राजकीय कुठलाही उद्देश नव्हता। आणि मला अजिबात वाटत नाही की एका त्या ठिकाणी वाढदिवसाला गेलं म्हणजे तिथल्या तिथे राजकीय इक्वेशन काही ठरतं। ती एक प्रदीर्घ अशी प्रक्रिया आहे आणि ती कितपत यशस्वी होईल आजच सांगता येत नाही। त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत बाळा नांदगावकर, जे म्हणतात की जेव्हा 2 पक्ष एकत्र येतात तेव्हा 1 आणि 1 2 होतात, पण जेव्हा ठाकरे ब्रँड एकत्र येतात त्यावेळी 1 अधिक 1 11 होतात। नाही, मला वाटतं राजकारणात कधीच 1 अधिक 1 2 होत नाहीत।
राजकारणात गोळाबेरी जी वेगळ्या पद्धतीनं होत असते, त्याच्यामुळे 4 लोक एकत्र आले म्हणून 4ची ताकद एकत्र येत नाही, 2 दुसरीकडे जातात, दुसऱ्याला मिळतात. तेव्हा ज्या वेळेला काही जमवत असतो तेव्हा काही मायनसही होत असतं. त्याच्यामुळे लगेच एवढ्या घाईनं याच्यावर विश्लेषण करणं चुकीचं ठरेल असं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला निश्चितच वाटतंय. बाळा नांदगावकर म्हणतात 1+1 11 होणार, ठाकरे ब्रँड आहे, कुठेतरी युतीचे संकेत देतात असं वाटतं तुम्हाला, आणि युती होईल असं खरंच वाटतंय? मला वाटतं नांदगावकरचं 1+1 11 काय, 1+1 111 पण बोलू शकतात. आता आपण काय त्यांना बोलणार ना, शेवटी त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय कॅल्क्युलेशन करावं हा त्यांचा विषय त्या ठिकाणी आहे. बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड निश्चितच होता, कारण त्यांची भूमिका हिंदुत्वाची होती, मराठी माणसांची होती. दुर्दैवानं नंतरच्या काळात काँग्रेसबरोबर उद्धवजी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचा मूळ ब्रँड बाळासाहेबांचा विचार शिंदेसाहेबांसोबत गेला. त्यांनी हिंदुत्वाचा विचार घेतला, म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीला शिंदेसाहेबांचे दुप्पट तिप्पट आमदार उभाटा सेनेपेक्षा आलेत ना. परंतु आम्हाला काही म्हणायचं नाही. राजकारणात अनेक पक्ष एकत्र येतात, अनेक नेते एकत्र येतात, तसं ते येऊही शकतील. हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं आहे की जर शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं तर मी त्यांना अनुदान देताना 50,000 ऐवजी 1,00,000 सुद्धा अनुदान देऊ शकतो. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, मला आता त्यांनी काय बोलावं त्यांचा विषय. अनुदान देणं हा विषय सरकारचा आहे. कुठला एक मंत्री त्या ठिकाणी अनुदान देत नसतो, आणि त्यातच ते वैद्यकीय खाते शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, कृषी खात्याचे नाहीत की अनुदान देणारे मुख्यमंत्री नाहीत. ठीक आहे, पण त्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या प्रती सगळ्यांच्या संवेदना आहेत, आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय देता येईल याचा प्रयत्न सर्व लोकप्रतिनिधी मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मदतीत सरकार कुठलाच हात आखडता घेणार नाही. ते काय संदर्भाने बोलले मला माहीत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. राज पुरोहित आहे, माजी मुंबईचे अध्यक्ष राहिलेले आहेत, आणि मोदीजींचं कौतुक करताना ते असं म्हणून गेलेत की मोदीजी हे न थकता काम करतात, ते विष्णूचे 11वे अवतार आहे. बरीचशी टीका टिप्पणी आता याला घेऊन विरोधक करतायत. नाही, मला वाटतं व्यक्तिशः शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. एक गोष्ट कोण नाकारेल का? मोदी साहेब दिवस रात्र परिश्रम करतात, न थकता काम करतात, ही तर वस्तुस्थिती आहे. देशासाठी दिवस रात्र घाम गाळतात, कष्ट करतात. आता साक्षात विष्णूचा अवतार असा संदर्भ घेण्याचा काही आवश्यकता नाही आहे. त्या अर्थानं ते लोकांसाठी झटतायत, प्रामाणिक काम करतायत, पुण्याचं काम करतायत, या अर्थानं त्यांचं ते विधान आलेलं आहे. तसं बघायला पाहिजे. नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.